नमस्कार, आपण पाहत आहात पश्चिम विदर्भातील नंबर 1 सिटी न्यूज चॅनल। आपले सिटी न्यूज बुलेटिनमध्ये स्वागत आहे। चला एक नजर टाकूया अमरावती शहर आणि संपूर्ण राज्यातील गुन्हेगारी जगताच्या ताज्या घडामोडींवर। अमरावती ग्रामीण पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना हैदराबादमधून अटक केली आहे। बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीत आढळून आलेल्या एका अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे। काय आहे नेमकं प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती ग्रामीण जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टी ते राजुरा बाजार दरम्यान ग्राम वघाड जवळ एका नाल्यात 16 जुलै रोजी एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता। पोलिसांनी तात्काळ ओळख पटवली असता तो मृतदेह आष्टी येथील राहुल अशोकराव तायडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे। राहुल हा 11 जुलैपासून बेपत्ता होता। स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास सुरू केला आहे। राहुल हा 11 जुलै रोजी सायंकाळी त्यांचे मित्र गौरव परतेती आणि गोपाल कुंबरे यांच्यासोबत वरुडला गेल्याचं समोर आलं आहे। तेव्हापासून हे दोन्ही मित्र देखील गायब होते आणि त्यांचे मोबाईलही बंद होते। यामुळे पोलिसांचा संशय बळावला। मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही संशयित हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ हैदराबादला रवाना झालेत आणि 17 जुलै रोजी गौरव उर्फ गोपाल परतेती आणि गोपाल महादेवराव कुंबरे या दोघांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी बेनोडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने ही यशस्वी कारवाई केली आहे। तर होते बेनोडा येथील खुनाच्या गुन्ह्यासंदर्भातील ताजे अपडेट। पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना जेरबंद केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यास मदत झाली आहे। रात्रीच्या वेळी अज्ञात आरोपींनी एका संपादकाच्या 2 मोटरसायकली जाडल्या आहेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीजवळील सिव्हिल लाईन रामपुरी कॅम्प परिसरात मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे। वर्तमानपत्राचे संपादक उत्तम शंकर इंगोले यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या दोन्ही मोटरसायकली अज्ञात व्यक्तींनी जाळल्या। यामध्ये MH27CJ 1236 क्रमांकाची होंडा मोटरसायकल आणि MH27 AG 1033 क्रमांकाची ऍक्टिव्हा गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। विशेष म्हणजे आरोपींनी घटनास्थळासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर देखील कापण्याचा प्रयत्न केला होता। ही बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आली। या घटनेची माहिती तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली। PSI अंसापुरे तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलेत। गाडगेनगर पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करीत असून आरोपींचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। रात्री जवळपास 2:30 आम्ही झोपलो असं निवांत असं रात्री, आणि त्यावेळेस जवळपास त्याच्या असं तडतड आवाज यायला लागला। म्हणजे होडीसारखा असं एकदम ज्वाला लागला। आम्ही लगेच ते गेट काढलं, हे सोडलं, एकदम ते ब्लँकेट टाकले, त्याच्यावर पाणी मारलं, परत ते विझवायचा प्रयत्न केला खूप। त्यानंतर सूचना दिली का? हा, सूचना दिली। रात्री पोलीस आले होते, रात्री सूचना दिली असं। पोलिसांनी विचारलं तुमच्या काही कोणाचा डाऊट्स आहे का, कोणावर काही शक वाटते का असं काही। आम्ही म्हटलं असं काही आहे नाही, पण ते मध्यंतरी मागच्या 1 वर्षापूर्वी असं एक पेट्रोल काढत होते लोक सीसीटीव्ही फुटेजमध्ये, तो नेमका भेटला, त्याला इन्सल्ट केलं होतं। त्याचं होऊ शकतं असं। हो, झाल्यात, आणि कसं त्याच्यावर काही केलं नाही असं। तो गोष्टी कसं निगेट केलं बरेच वेळा, पण सीसीटीव्ही फुटेज तपासले सर्व, त्यावर ते बाजूचेच मुलं वगैरे दिसले, त्याच्यात मिसयूज करणारे मुलं, त्याला दम दिला होता असं याच्या पुढे करणार, त्यांनी ताकीद पण दिली तशी। सीसीटीव्ही कॅमेरा लागला त्याच्यामध्ये नाही, इथे त्याने केल्यानंतर तिथला तो सीसीटीव्ही फुटेजच्या बाहेर कापला, आणि ते लांब अंतरावर तिकडे बऱ्याच जवळपास 100-150 फुटावर सीसीटीव्ही फुटेजला तिथे ते क्लिअर दिसते तसं की दोघं मुलं 2:32 म्हणजे 28 मिनिटांनी इथे गाडी येऊन राहिली, उतरून राहिला, परत तिथे थांबून राहिला इथे, परत तो तिथे समोर गेला नाही, समोरचे फुटेज तपासले, तिथे समोर नाही गेला तो मुलगा। असं म्हणजे ते काच वगैरे ते फुटते कसं, म्हणजे फटाके फुटते कसा आवाज येत होता, मला एकदम म्हणजे ब्लास्ट झाल्यासारखं
मग मी इथून पण आग इथपर्यंत म्हणजे दारानं माझं इथपर्यंत आग आली. म्हणजे मी घरच्यांना उठवलं की बा म्हणजे आग वगैरे झाली. तेव्हाच आम्ही सगळे बाहेर आलो, पाणी वगैरे. मग शेजारच्यांना पाईप वगैरे मागितला, त्याच्यात ते विझवली. मग कशी तरी आम्ही आग. आम्ही जर उठलो नसतो ना, म्हणजे मी 2 सेकंद जरी उठली नसती ना, ते पप्पाची गाडीची डिक्कीने पूर्ण एअर पकडली, ते पूर्ण ब्लास्ट झाली असती. आणि इथेच मीटर होतं म्हटलं, आणि सगळे फाईल वगैरे पप्पाच्या कागदारी पेट घेतला असं, म्हणजे पूर्ण लाईनच गेली असती असं समजा. आणि पेट्रोल पण पूर्ण फुल भरून होतं गाडीत. आणि वर सिलेंडर वगैरे आमच्या इथपर्यंत आग गेलीत म्हटलं बाहेरपर्यंत. तर पाहिलं आपण अमरावतीत पत्रकाराच्या गाड्या जाडल्याची ही धक्कादायक घटना. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत आणि लवकरच आरोपींना पकडतील अशी अपेक्षा आहे. नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई केली आहे, ज्यात तब्बल 106 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसलाय. गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. MH40 BG 6034 हा आयसर टेम्पो ओडिशा येथून गांजा घेऊन येणार आहे. सदर बातमीची माहिती वरिष्ठांना देऊन बातमीची पडताळणी करण्यात आली. बातमीची पडताळणी करून भंडारा हैदराबाद हायवे रोडचा जो सर्व्हिस रोड आहे, उमिया वसाहतीच्या समोरील बाजूस असलेल्या महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूच्या भिंतीला रोड लगत आम्ही सापळा कारवाई करण्यासाठी थांबलो होतो. सदर ठिकाणी MH40 BG 6034 हा टेम्पो आला. सदर टेम्पोतील चालक आरोपी ताज मोहम्मद हबीब शेख व 29 वर्ष, राहणार वाकी, वार्ड नंबर 3 सावनेर, व सदर गाडीचा क्लीनर शैलेंद्र रामलखन गुप्ता, राहणार प्रबुद्धनगर, यशोधरानगर, नागपूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे प्रथम आम्ही पडताळणी केली असता त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये असलेले रिकामे जे कॅरेट आहेत ते दाखवले. सदर कॅरेटमध्ये काही एक चीजवस्तू मिळून आली नव्हती, परंतु बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या चालक ताज मोहम्मद याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर टेम्पोच्या बेसमध्ये 4 कप्पे केले होते व त्यामध्ये ड्रॉवर होते. त्या ड्रॉवरमध्ये एकूण 108 जे आहेत ते वेगवेगळे पॅकेटमध्ये गांजा रॅप करून ठेवलेला होता. पंचांसमक्ष सदर गांजाचं वजन केले असता 106.850 किलोग्रॅम एकूण 26,71,250 रुपयेचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई दरम्यान अटक करलेले आरोपी ताज मोहम्मद शेख याच्याकडून 2 मोबाईल, शैलेंद्र गुप्ता याच्याकडून 1 मोबाईल व त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला आयसर टेम्पो असा एकूण 41,58,450 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सध्या नागपूर शहरात माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सरांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. सदरची कारवाई ही देखील याच ऑपरेशन थंडरचा एक भाग असून माननीय पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त तसेच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, DCP सर, ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने केलेली आहे. तर अशी होती नागपूरमधून अंमली पदार्थ विरोधाच्या कारवाईची मोठी बातमी. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शहरातून अंमली पदार्थाचे जाळे उद्ध्वस्त करण्यास नक्कीच मदत होईल. व्हिडिओ अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अकोला शहरातील खदान पोलिसांनी MD ड्रग्स प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. 2 आरोपींना अटक करण्यात आली असली तरी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अकोल्यातील खदान पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 2,30,000 रुपये किमतीचे 46 ग्रॅम 30 मिलीग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा गब्बर जमादार नामक आरोपी अद्यापही फरार आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या या साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी फरार आरोपी गब्बर जमादारला अटक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे खदान पोलिसांनी गब्बर जमादारच्या शोधासाठी तातडीने 3 विशेष पथके तयार केली आहेत.
ही तिन्ही पथके आता गब्बर जमादारचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांना लवकरच त्याला बेडा ठोकण्यात यश येईल अशी अपेक्षा आहे. पोलीस स्टेशन खदान अंतर्गत अंमली पदार्थाच्या संदर्भाने गुन्हा दाखल असून त्यातील 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहे व 3रा आरोपी गब्बर जमादार नावाचा तो सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी आम्ही 3 पथकं गठीत केलेले आहे आणि त्याचा शोध सुरू आहे व आम्ही पुढील कारवाई करणार आहे. सध्या आम्ही त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याचा तपास करत आहोत आणि त्या पद्धतीने सुद्धा आम्ही पुढील कारवाई करणार आहे. तर पाहिलं तर अकोला पोलीस या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या शोधात आहे. लवकरच गब्बर जमादार पोलिसांच्या जाळ्यात अडकेल आणि या प्रकरणाचा अधिक तपास होईल अशी आशा आहे. आपण अमरावती शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातील बातम्या पाहिल्यात. शॉर्ट ब्रेक नंतर थोड्याच वेळात पुन्हा भेटू आणि राज्यातील गुन्हेगारी जगताच्या ताज्या बातम्या पाहणार. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. लंच ब्रेक दररोज दुपारी 1:30 वाजता. शॉर्ट ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर टाकूया राज्यातील गुन्हेगारीच्या ताज्या घडामोडींवर. सोशल मीडियावर आपली जबाबदारी. सध्या सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. नागपूर पोलिसांकडून एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला, ज्यामध्ये सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि कमेंटबद्दल गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याबद्दल अधिक माहिती पाहूया. माननीय आमचे DCP सर ट्रॅफिक मतानी सर हे वेगवेगळ्या प्रकारे समाजाला प्रबोधन करण्यासाठी त्यांच्या इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असतात. त्यांनी नागपूर शहरामध्ये ट्रॅफिकची व्यवस्था आणि U-टर्न बाबत एक व्हिडिओ प्रसारित केला होता लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी. तर गणेश उकिये या मुलाने त्याच्या इंस्टाग्राम ID वरून ITZZ_13 या इंस्टाग्राम ID वरून सदर जो व्हिडिओ होता त्याच्यावर वेगवेगळे कमेंट्स असे बंदे कमेंट्स करून पोलिसांची प्रतिमा ढागाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण त्याच्यावर IT ॲक्ट आणि BNS अन्वये गुन्हा दाखल करून त्याच्याकडून मोबाईल जप्त करून त्याला त्या कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. नागपूर पोलिसातर्फे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि DCP आमचे सायबरचे यांच्या मार्गदर्शनाखाली गरुड दृष्टी या सोशल मीडियामार्फत आपण सोशल मीडिया मॉनिटरिंग करत असतो. त्यामध्ये जे लोक सोशल मीडियाच्या मार्फतीने वेगवेगळ्या तऱ्हेने कमेंट्स करून दोन समाजात दुही पसरवतात किंवा जे थोर व्यक्ती आहेत किंवा थोर नेते आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या कमेंट्स वाईट कमेंट्स करतात किंवा जे पोलीस अधिकारी किंवा पोलिसांच्या मार्फत ज्या सूचना दिल्या जातात त्यांच्यावर वेगवेगळे कमेंट्स केले जातात. त्यांच्यावर सदरबाबत गरुड दृष्टीमार्फत आपण लक्ष ठेवून सदरच्या सोशल मीडियावरच्या ID-वर आपण कारवाई करत असतो. तर मला लोकांना आवाहन करायचं आहे की आपण जरूर पोस्ट करा, आपण सोशल मीडियावर आपण जरूर पोस्ट करा, परंतु पोलिसांची तशीच दुसऱ्याची इज्जत असते. जसेच तुमची इज्जत असते तशी मोठ्या लोकांची थोर नेत्यांची इज्जत असते, पुढाऱ्यांची इज्जत असते. त्याच्यावर वाईट कमेंट्स करून त्यामार्फत आपलं नुकसान करून घेऊ नका. नागपूर पोलीस 24 तास त्या सोशल मीडियावर वॉच ठेवत आहे. असे जर कोण कमेंट्स करत असतील त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. तर मित्रांनो, नागपूर पोलिसांचा हा संदेश खूप स्पष्ट आहे. सोशल मीडिया हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं माध्यम आहे, पण त्याचा गैरवापर करून इतरांना त्रास देणं किंवा सार्वजनिक शांतता भंग करणं हे अजिबात सहन केलं जाणार नाही. नागपूर शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूर शहर गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या सोनसाखळी विरोधी पथकाने शहरात घडलेल्या 5 जबरी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या कारवाईमुळे स्थानिक सुरक्षिततेची भावना अनुभवत आहे. नागपूरमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, ज्यामुळे नागरिक चिंतेत होते. बेलतरोडी आणि अजनी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या 5 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या सोनसाखळी विरोधी पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावलाय. कन्हैया नारायण बोराशी नावाचा 42 वर्षीय व्यक्ती या चोरीच्या घटनांमध्ये मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्याने कबूल केले आहे की बेरोजगारी आणि घटस्फोटित पत्नीला पोटगी देण्यासाठी त्याने या चोऱ्या केल्या.
चोरी केलेला सोन्याचा मोहनमाळ त्याने अमरदीप कृष्णराव नखाते नावाच्या सराफाला विकला होता. पोलिसांनी आरोपींकडनं 70,000 रुपयांची होंडा शाईन ग्रे रंगाची मोटरसायकल, 15,000 रुपयांचा पोको कंपनीचा मोबाईल, 500 रुपयांचा हेल्मेट आणि 1 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 1,85,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आमचे हे जे क्राईम ब्रँचचं चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे याचं हे दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या सुद्धा 3-4 दिवसापूर्वी सुद्धा आपण दिल्लीवरून चेन स्नॅचिंग करणारे आरोपी आणले होते आणि आता हा जो नागपूरमधलाच आरोपी आहे, ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत जवळजवळ शहरामध्ये 5 ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत, अजनी, बेलतरोडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे. कन्हैया नारायण बोराशी हा गोधनी या भागात राहणारा आरोपी आहे. सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकट्या महिला फिरत असतात अशा महिलांना गाठून त्यांचं चेन स्नॅचिंग करायचं आणि गाडीवरून त्या ठिकाणून निघून जायचं, अशा प्रकारची मोडस या आरोपीची आहे. आणि सदरचं जे काही सोनं आहे ते एखाद्या सोनाराला विकायचं आणि त्याच्याकडून पैसे स्वीकारायचे, अशा प्रकारची मोडस होती. आणि आमचं जे चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे ते गेले बऱ्याच दिवसापासून यांच्या पाठीमागं होतं आणि त्याच्यामध्ये काल आम्हाला याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. तो आरोपी आणि संबंधित सोनार या दोन्ही यांना आम्ही अटक केलेला आहे आणि बेलतरोडी पोलीस स्टेशनला सध्या तो तपास दिलेला आहे. याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे, दुचाकी गाडी, ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ सोनं चोरीस गेलेलं आणि गाडी यासह 1,85,000चा मुद्देमाल निष्पन्न झालेला आहे. आणि इथून पुढच्या गुन्ह्यामध्ये आता अटक करण्याची पुढील कारवाई सुद्धा करण्यात येणार. हा जो आरोपी आहे तो प्रायव्हेट ज्या बँका असतात त्यांच्यामध्ये वसुली एजंट म्हणून तो काम करत होता आणि काही दिवसापासून त्याला कुठलाही जॉब नसल्या कारणामुळे त्याला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं. त्यामुळे त्यानं हा चेन स्नॅचिंग करण्याचा गुन्हा करण्याचं हे सुरू केलं होतं आणि तो ठराविक वेळेप्रमाणे जशी त्याला आवश्यकता पडेल त्याप्रमाणे हा गुन्हे करत होता. गेल्या ऑगस्टपासून आतापर्यंत हे 5 ठिकाणी त्यानं चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आता हे 5 गुन्हे जे निष्पन्न झालेले आहेत त्या 5ही गुन्ह्यातला मुद्देमाल हा त्यात सोनाराला दिलेला असं प्राथमिक दृष्ट्या आमच्याकडे निष्पन्न झालेला आहे. त्यामुळं सोनाराला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करून पुढील कारवाई केलेली आहे. गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे नागपूर शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सोनं साखळी विरोधी पथकाने हे कार्य कौतुकास्पद केले आहे. अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. आज आपण एक अशा सायबर गुन्हेगारीबद्दल बोलणार आहोत ज्याने नागपूरमध्ये खळबळ उडवून दिली आहे. एका शिक्षकाचा मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये उडवणारे 2 सायबर गुन्हेगार गुजरात राज्यातून अटक करून नागपूरला आणण्यात आले आहे. ही घटना दाखवते की सामान्य लोक ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात कसे अडकत चालले आहे. चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. नागपूर पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. जरीपटका परिसरात ट्युशन क्लास चालवणाऱ्या एका शिक्षकाला सायबर गुन्हेगारांनी आपले लक्ष बनवले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी शिक्षकाला केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवली. जसे शिक्षकाने त्या लिंकवर क्लिक केले त्यांचा मोबाईल फोन हॅक झाला आणि सायबर गुन्हेगारांनी त्याच्या मोबाईलवर पूर्ण नियंत्रण मिळवले. याचाच फायदा घेत त्यांनी शिक्षकाच्या बँक खात्यातून 10 लाख रुपयांची मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली. जेव्हा पीडित शिक्षकाला फसवणुकीची माहिती मिळाली आणि त्यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिलेत. तांत्रिक तपासानंतर गुन्हेगारांचे लोकेशन गुजरातच्या जुनागडमध्ये आढळलेत. नागपूर सायबर पोलिसांची एक टीम तात्काळ जुनागडला रवाना झाली आणि आरोपी आनंद डढाडिया 29 वर्षीय आणि रिजवान शेख 30 वर्षीय यांना अटक करून नागपूरला घेऊन गेली. या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले जिथून त्यांना 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांना आशा आहे की त्यांच्या चौकशीतून या सायबर टोळीच्या इतर सदस्यांबद्दलही महत्त्वाचे धागेदोरे मिळतील. कारण ही एक संघटित टोळी असून ती मोबाईल हॅकिंग आणि पैशांचे व्यवहार करण्याचे काम करते आहे असे समोर आले आहे. आपल्याकडे गुन्हा नंबर 43/25 379 319 318 35 BNS आणि 66 C आणि D IT ऍक्ट अन्वये दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे DCP मतानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API राणे आणि आम्ही संयुक्तपणे केला. यामध्ये
एक शिक्षक होते जे घरोघरी क्लास घेऊन गुजारा करत होते. त्यावेळेला त्यांच्या मोबाईलमध्ये एक लिंक येऊन त्यांचं सिम कॉम्प्रोमाइज झालं आणि त्यांच्या अकाउंटमधून 8 लाख रुपये ऑनलाईन फसवणूक झाली. त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनला पण तक्रार केल्यानंतर आपण तात्काळ त्या तक्रार घेऊन FIR घेऊन पुढील तपास चालू केला आणि त्यांचे वेगवेगळे अकाउंट, त्यांच्या अकाउंटमधून जे पैसे गेले होते ते वेगवेगळ्या अकाउंटमधून गुजरातमध्ये विड्रॉ झाले होते. त्याबाबत तांत्रिक वगैरे तपास करून गुजरातमधून 2 आरोपींना जुनागड येथून ताब्यात घेऊन तेथील कोर्टाचं ट्रान्झिट रिमांड घेऊन आणलेलं आहे. सदर 2 आरोपींची नावे आनंद नरेंद्रभाई डडानिया 30 वर्ष आणि रियाज फिरोज शेख 30 वर्ष जुनागड गुजरात अशी त्यांची दोघांची नावे आहेत. त्यांना मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांची 19पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून कुठे पैसे वापरले आणि त्यांच्या अकाउंटवर जे पैसे आहेत त्याबाबत त्यांनी खुलासा केलेला आहे. यापूर्वी सदर आपण गुन्ह्यामध्ये 2.5 लाख रुपये वेगवेगळ्या अकाउंटमध्ये फ्रीज केले होते. ते कंप्लेंटंटना फिर्यादीनं परत मिळालेलं आहे आणि 2 आरोपी असे अटक करून गुन्ह्याचा तपास मान्य CP सो यांचे तसेच मान्य DCP यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. ही घटना पुन्हा एकदा सायबर सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करते. पोलिसांना आशा आहे की या अटकांमुळे या टोळीतील इतर सदस्यापर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल. नागपूर सायबर पोलिसांची ही तात्काळ कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. आपण अमरावती शहरातील आणि राज्यातील गुन्हेगारी जगताच्या बातम्या बघितल्यात. अशाच ताज्या घडामोडी घेऊन आम्ही पुन्हा येणार आणि ताज्या बातम्यांसाठी केबल नेटवर्कच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Insta, X आणि थ्रेडवर आता जाऊन लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा. तोपर्यंत सिटी न्यूजशी जोडले रहा.